सगळे या कर्मापासूनच उत्पन्न होतात एवढं जाणले की आपोआप कर्मबंधनाची बाधा होणार नाही. आता यातले कुठले यज्ञ कसे आहेत? तो श्लोक आहे हा 33वा श्लोक आहे. श्रेयान द्रव्यमयात यज्ञात ज्ञान यज्ञ परंतप सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. हे नेहमी म्हटलं जाते. अर्धा श्लोक जो आहे सर्वम कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते हे नेहमी सांगितलं जातं की द्रव्य साधनाने साध्य होणाऱ्या यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. हे पार्था सर्व प्रकारच्या सर्व कर्मांचे पर्यवसान ज्ञानामध्ये होते. ज्ञान हे शेवटी महत्वाचं आहे आणि ज्ञानापर्यंत आपल्याला जायचंय. त्यामुळे सगळे यज्ञ शेवटी कुठे कर्मापाशी जातात. आणि त्याच्यामध्ये श्रेष्ठ ज्ञानयज्ञ आहे कारण कर्माचं पर्यवसान शेवटी ज्ञानामध्ये होतं असं त्यांना म्हणायचं. तर मागच्या वेळेला आपण बघितलं की कर्म हे किती महत्वाचं आहे आणि त्याशिवाय तर आपण राहू शकत नाही. पण हेच कर्म कशा प्रकारे केल्यानंतर आपल्याला कर्मबंधन लागणार नाही हे त्यांनी यज्ञ या द्वारा सांगितलेलं आहे. मागच्या वेळी आपण ते पाहिलं. अर्जुना वेदू जयांचे मूळ जे क्रिया विशेषे स्थूळ जया नव्हाळीचे फळ स्वर्ग सुख. शब्द बघा किती छान वापरले. नव्हाळी. अर्जुना वेद हे ज्याचं मूळ आहे म्हणजे या सगळ्या कर्मांचं यज्ञांचं जे क्रियांचा विशेष खटाटोप ज्याच्यामध्ये आहे आणि ज्यामध्ये अपूर्व असे स्वर्ग सुखाचे फल प्राप्त होते. कशासाठी यज्ञ करायचा? स्वर्ग कामो यजेत असं म्हटलेलं आहे वेदामध्ये. स्वर्ग प्राप्तीसाठी यज्ञ करायचे. तर ते यज्ञ केल्यानंतर काय मिळतं तर अपूर्व तयार होतं. हे एक विशेष मीमांसेमधली गोष्ट आहे. मीमांसा दर्शन जे आहे आपलं त्याच्यामध्ये एक विशेष गोष्ट अशी सांगितली की कुठल्याही कर्माचं एक अपूर्व तयार होतं. अपूर्व म्हणजे त्या कर्माचं फळ निर्माण होतं ते कुठेतरी ठेवलं जातं. म्हणजे ते लगेच तुम्हाला दिसेल असं नसतं म्हणून त्याला अपूर्व म्हटलंय. अपूर्व काय आहे हे आपल्याला कळत नाही. म्हणजे आता आपण समजा याग केला. आता परवा आहे सोमयागाला गेल्यावर तर सोमयाग केला. सोमयागाचं एक अपूर्व तयार झालं. आता ते त्या जो सोमयाजी आहे त्याच्याकडे कधी येणार हे कोणाला सांगता येत नाही. ते ऋत्विज पण नाही सांगू शकत. पण त्याचा अपूर्व तयार होतं. तसं तुम्ही द्रव्य यज्ञ करा, कर्मयज्ञ करा, ज्ञानयज्ञ करा, आणखीन कुठले यज्ञ त्यांनी सांगितले प्राणायामाच्या द्वारा यज्ञ करा. कुठलाही यज्ञ केला तरी त्याचं एक अपूर्व तयार होतं. किंवा आपण एखादं कर्म केलं, कुठलंही कर्म असू दे, सत्कर्म असू दे, नित्यकर्म असू दे आणि कुठलं कर्म असू दे त्याचं एक अपूर्व तयार होतं. आणि हे अपूर्व कुठल्या जन्मात किंवा कधी आपल्याला मिळेल ते आपल्याला सांगता येत नाही. मग ते संचितामध्ये जमा होतं आणि मग ते प्रारब्ध म्हणून केव्हा तरी आपल्याला ते भोगावं लागतं. पण असं निश्चित नसतं की या कर्माला लगेच हे फळ. काही कर्माची फळं लगेच मिळतात. म्हणजे समजा आता हात मी जोरात आपटला याच्यात मला लागणार, हे लगेच फळ मिळालं, मला ताबडतोब मिळालं. तसं आता एखाद्या समजा कोणी वृद्ध माणूस आहे आणि त्याला रस्ता क्रॉस करायला जमत नाही, मी त्याला रस्ता क्रॉस करून दिला तर त्यावेळेला मला काही फळ मिळणार आहे का? त्यावेळेला लगेच फळ मला नाही. पण केव्हा तरी माझ्या अडचणीच्या वेळेला मला कोणीतरी मदत करेल त्यावेळेला ते फळ समोर येईल. त्याला म्हणायचं अपूर्व. क्रेडिटनं जमा त्याला म्हणायचं अपूर्व. अपूर्व जमा होतं. तर चांगलं वाईट दोन्ही पण. वाईटाला सुद्धा काही वेळेला लगेच फळ मिळतं, काही वेळेला वेळ लागतो. त्यामुळे ते कधी मिळेल हे सांगता येत नाही. मग इथं त्यांनी काय मिळालंय जया नव्हाळीचे फळ अपूर्व असे स्वर्गसुखाचे फळ प्राप्त होते. अपूप म्हणजे अनारसा. अनारसा आज्य म्हणजे तूप.
जे द्रव्यादी यागो किर होती परिज्ञान यज्ञाची सरी न पावती जैशी तारा तेज संपत्ती दिनकरापाशी. दृष्टांत फार छान दिलाय बघा. द्रव्यादी यज्ञ सगळे खरे आहेत, पण ताऱ्यांचं तेज जसा सूर्यापुढे चालत नाही तशी ज्ञान यज्ञाची सर त्यांना येत नाही. तर तारे जसं आता सुद्धा आकाशामध्ये नक्षत्र तारे सगळे असतात, पण सूर्याच्या तेजामुळे त्यांचं तेज आपल्याला दिसत. तसं सगळे यज्ञ आहेत, चांगले आहेत, पण ज्ञान यज्ञासमोर कशाची तेज चालत नाही. म्हणून ज्ञानयज्ञ महत्वाचा. आपला हा ज्ञानयज्ञच आहे. त्यामुळे हा यज्ञ म्हणून केला तर महत्वाचा. यात अहंकार धरला तर नाही, काय उपयोग होणार नाही. पण एक यज्ञ म्हणून जर आपण केला तर हा आपल्याला नक्की म्हणजे सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. देखे परमात्म सुख निधान साधावया योगी जन जेन विसंबिती अंजन उन्मेष नेत्री. तो शब्द छान आहे बघा, उन्मेष नेत्री. परमात्मा स्वरूप सुखाचा ठेवा हस्तगत करण्यासाठी परमात्मा सुख निधान साधावया योगी जन जेन विसंबिती अंजन. योगी लोक जे ज्ञानरूपी अंजन उन्मेष नेत्री उन्मेष रूपी डोळ्यामध्ये घालतात. ते कधीही विसंबत नाहीत, म्हणजे चुकत नाहीत. बुद्धिरूप डोळ्यामध्ये अंजन घालतात. ते ज्ञानरूपी अंजन बुद्धिरूप डोळ्यामध्ये घालतात. कशासाठी घालतात? परमात्म स्वरूप सुखाचा ठेवा हस्तगत करण्यासाठी. पूर्वी अशी एक समजूत होती की कुठलाही गुप्त ठेवा असेल तर डोळ्यामध्ये अंजन घातलं की तो ठेवा दिसायचा म्हणे, म्हणजे असं ऐकून आहे. पण हा ठेवा दिसण्यासाठी, ज्ञान ठेवा दिसण्यासाठी बुद्धिरूपी अंजन डोळ्यामध्ये घालायला पाहिजे. असं बुद्धिरूप डोळ्यात ज्ञानरूपी अंजन घालायला पाहिजे. परमात्मा सुख निधान साधावया योगी जन जेन विसंबिती अंजन उन्मेष नेत्री. म्हणून हे ज्ञानयज्ञाची महत्व ते सांगताय. ज्ञानयज्ञ कशासाठी करायचा? तर योगी लोक हे ज्ञानरूपी अंजन बुद्धिरूप डोळ्यामध्ये घालतात आणि ते सुद्धा परमात्म स्वरूप सुखाचा ठेवा हस्तगत करण्यासाठी. जे धावते या कर्माची लाणी नैष्कर्म्य बोधाची खाणी जे भुकेली या धणी साधनाची. त्याने काय म्हटलंय? जे धावतया कर्माची लाणी. धावतया कर्म म्हणजे चालू कर्माच्या समाप्तीचं जे ठिकाण आहे. नैष्कर्म्य बोधाची खाणी, नैष्कर्म्य रूप बोधाची जी खाण आहे म्हणजे ज्ञानाची जी खाण आहे. जे भुकेली या धणी, भूक कशाची? जे भुकेलेत. कशाची भूक आहे? आत्मसुखाची. आत्मसुखासाठी जे भुकेलेले आहेत त्यांच्या साधनांची जी तृप्ती आहे. बघा, हे सगळं त्यांनी ज्ञानयज्ञासाठी वापरलेले विशेषण आहे. हे कसं आहे ज्ञानयज्ञ? तर जे चालू कर्माच्या समाप्तीचे ठिकाण आहे, जे कर्मातीत ज्ञानाची खाण आहे, नैष्कर्म्य बोधाची खाणी, जे भुकेली या धणी साधनाची, आणि जे आत्मसुखार्थ भुकेलेले आहेत त्यांच्या साधनाची जी तृप्ती आहे. जेथ प्रवृत्ती पांगुळ राहली. बघा, ज्याच्या ठिकाणी प्रवृत्ती पांगुळ होते, प्रवृत्ती म्हणजे जी वृत्ती उठते मनामध्ये ती पांगळी होते. तर्काची दिठी गेली, तर्काची दृष्टी जाते. जेणे इंद्रिये विसरली विषय संगू. इंद्रिय विषयाचा संग त्यांनी विसरतात. ज्ञानामुळे काय होतं? ज्ञानामुळे काय होतं ते त्यांनी या ठिकाणी सगळं सांगितलंय. एक ज्ञान प्राप्त झालं की त्यामुळे काय काय होतं. प्रवृत्ती पांगुळ राहिली, तर्काची दिठी गेली, जेणे इंद्रिये विसरली विषय संग. आणखीन काय झालं? मनाचे मनपण गेले, मनाचे मनपण नाहीसे होते. जेथ बोलाचे बोलपण ठेले, बोलाचा बोलकेपणा थांबतो, म्हणजे शब्द काही राहत नाही. जया माझी सापडले ज्ञेय दिसे, आणि ज्यामध्ये ज्ञेय म्हणजे ब्रह्म प्रत्यक्ष सापडते. ज्ञानाने काय होतं? ब्रह्मतत्वाचा बोध होतो. थोडक्यामध्ये
आणि ब्रह्मतत्वाचा बोध झाल्यानंतर सगळी कर्म संपतात. कर्म जरी केलं तरी ते त्याला बंधनकारक होत नाही. ते कर्म करत राहतात, पण ते केवळ एक यज्ञ म्हणून होतं. कुठलंही कर्म बघायला नाही. आता शंकराचार्यांनी खूप मोठं कर्म केलंय. गोंदवलेकर महाराजांनीही इतक्या लोकांना सगळं दिलेच आहेत. बोध दिला, ज्ञान दिले, दीक्षा दिली, तेही कर्म करत होते. समर्थ रामदासांनी एवढं मोठं कर्म केलं. मग ते कर्म त्यांना लिप्त झालं का? नाही झालं. ते यज्ञ म्हणून ते कर्म झालं त्यांचं. म्हणून त्यांनी म्हटलं ना, नैष्कर्म्य बोधाची खाणी. नैष्कर्म्य असतं त्यांचं, करूनही ते नैष्कर्म्य असतं. पण आपल्या पुढे हे सगळे संत महात्मे हे याचं उदाहरण आहे. त्यांना ज्ञान असतंच. मग तुकोबा असू दे, ज्ञानेश्वर महाराज असू दे, नामदेव महाराज असू दे, ज्यांना ज्यांना आत्मबोध झालेला आहे, असे लोक जे जे कर्म करतात ते कर्म सगळं नैष्कर्म्यामध्ये जातं. ते कर्म सगळं ज्ञानामध्ये समाप्त झालेलं असतं. त्याला त्या कर्मबंधनाचं काही लागत नाही. म्हणजे त्यापासून त्यांना पुण्य मिळालंय. म्हणजे गोंदवलेकर महाराजांनी इतक्या लोकांना अनुग्रह देऊन इतक्या लोकांना पुण्य करायला लावलं म्हणून त्यांना पुण्य प्राप्त झालं असं नसतं. त्यांना ते पुण्य म्हणजे ते पूर्ण झालेलेच असतात. त्यांना पूर्णत्वासाठी काही करावं लागत नाही. आपल्याला पूर्णत्वासाठी साधना करावी लागेल, त्यांना करावी लागत नाही. ते पूर्ण झाल्यानंतरच त्यांचं काम आहे. म्हणून ज्ञानयज्ञ हा यज्ञ असा आहे की ज्याच्यामध्ये हे तुम्हाला आत्मसुख प्राप्त होतं आणि हे प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज लागत नाही. मग जे करेल ते सगळं यज्ञ, जे करेल ते सगळं नैष्कर्म्य असं होतं. म्हणून ज्ञान हे महत्वाचं आहे. हे मला पुष्कळदा असं वाटतं की उपनिषद आधी शिकावी आणि मग आपण बाकीचं सगळं योग म्हणा, भक्ती म्हणा, हे सगळं घ्यायला बघावं. पण तसं एक लक्षात असं आलं की पूर्वतयारी काही असल्याशिवाय उपनिषद कळत नाही. त्यामुळे मग आधी उपनिषद कशी काय घ्यायची, तर ती कळणार नाही. मग पूर्वतयारीसाठी म्हणून हे ग्रंथ सगळे आपल्याला वाचायला हवेत. म्हणजे मग त्यासाठी दासबोध आधी वाचायला हवा, तुकोबांची गाथा वाचायला हवी, ज्ञानेश्वरी वाचायला हवी, भागवत वाचायला हवं. हे सगळं वाचल्यानंतर आपली काहीतरी त्याच्यातून तयारी होऊन आपल्याला थोडंसं ज्ञान प्राप्त घेण्यासाठी आपली काहीतरी योग्यता वाढली तर मग तुकारामांचे जे उपनिषदांकडे आपल्याला जाता येईल. मी परवा दत्तगीता वाचत होते. मला असं वाटलं की दत्तगीतेवर काही व्याख्यानं द्यावीत गीता धर्म मंडळामध्ये किंवा काहीतरी त्याच्यावरती लिहावं. पण त्याच्यामध्ये सगळं औपनिषदिक ज्ञान आहे. औपनिषदिक ज्ञान देणार कसं आणि सांगणार कसं तुम्ही? ते कंटाळा येईल ना ऐकणाऱ्याला. भक्ती योग असलं की ते सांगायला पण बरं पडतं आणि समजायला पण बरं पडतं. सगुणाचं काही वर्णन असेल तर ध्यान असेल तर ते पण ऐकायला बरं वाटतं की देवीचं सगुण रूप असं असतंय म्हटल्यानंतर काहीतरी डोळ्यासमोर येतं ना. किंवा दत्तात्रेयाचं सगुण रूप असं आहे म्हणजे निर्गुण दत्तात्रेयाची तुम्ही काय वर्णन करणार आहे आणि काय उपासना करणार आहे, त्याच्यामध्ये सगळं तसंच आहे. मग म्हटलं आता काय उपयोग नाही त्याच्या. निर्गुणाच आहे सगळं दत्तगीतेमध्ये, दुसरं काहीच नाहीये. सगळं निर्गुणाचं वर्णन आहे. सगळं ते तसंच आहे. म्हणजे गोरक्षनाथांना दत्तात्रेय सांगतात हे सगळं आत्मज्ञान दिलेलं आहे. मग आत्मज्ञानाविषयी तुम्ही किती व्याख्यानं देणार आणि कसं काय करणार? तर तो विषय तसा चर्चेचा विषय नाही, गुरु शिष्य यांच्यामधला विषय आहे तो. मग ते पूर्वतयारी काहीतरी असल्याशिवाय एकदम त्या लेव्हलला जाऊन आपण काय करणार आहे? निर्गुणाचं ध्यान कसं करायचं? निर्गुणाचं चिंतन कसं करायचं? निर्गुणाविषयी बोलायचं काय? त्याचे गुणच नाही तर सांगायचे काय? असं सगळा निर्गुणाचे प्रश्न आहेत. सगुण असल्यावर कसं सांगता येतं बाबा, विठ्ठल म्हटल्यानंतर आपल्याला त्याचा सगळा सांगता येतं. तो आला कसा, तिथे राहिला कसा, रुक्मिणी काय आहे, त्याचे गरुड कोण आहे, हनुमंत कोण आहे, हे सगळा परिवार आपल्या पुढे येतो की नाही. नामदेव कोण आहे, त्याचे भक्त पुंडलिक कसा आहे, असं सगळं येतं डोळ्यासमोर. निर्गुणाचं तुम्ही काय सांगणार आहात? त्यात तर सगळं निर्गुणच आहे. तरी सुद्धा मी प्रयत्न करीन म्हणते, पण बघूया की काय त्याचं कितपत ते म्हणजे आपल्याला एक्सप्लेन पण करता आलं पाहिजे आणि ते समोरच्या माणसाला समजलं पण पाहिजे ना.
म्हणून असं वाटतं की एकदम इतकं मोठं ज्ञान घेण्यापेक्षा सुरुवातीपासून सुरुवात करूया. पण ते अगदीच काय होतं की यम नियमापासूनच सुरुवात करावी लागते. असं होतं की तुम्ही हे सगळं पाळा, मग ते कर्म त्याची आधी सवय लागू नये. त्याची सवय लागल्यावर मग तुम्ही काहीतरी प्राणायाम वगैरे करा. मग त्याची सवय लागल्यावर मग तुमची धारणाशक्ती वाढेल. म्हणजे हे किती हळू-हळू, हळू-हळू आपण पुढे जातो ना. सावकाश-सावकाश जाण्यात पायऱ्या आहेत. एक-एक पक्की झाल्याशिवाय तुम्ही पुढं दुसरी पायरीवर जाऊन एकदम तुम्ही यम-नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार कसं कसं तुम्ही घेऊ शकाल? प्रत्याहार सुद्धा अवघड आहे. तुम्ही काहीही कोणाकडून घ्यायचं नाही, काहीच करायचं नाही आणि इंद्रियांनाही त्यांच्या विषयांपासून बाजूला सारायचं. हा प्रत्याहार अवघड आहे ना, की नाही हे करायचं नाही. म्हणजे सगळ्या ह्या अवघड गोष्टी आहेत. म्हणून त्यापेक्षा मग हे आपलं पंचवाङ्मय आपल्याला जास्त छान वाटतं. पण ज्ञानावरच भर देतात हो हे. ज्ञानच घ्या म्हणतात आधी. म्हणजे ज्ञान घ्यायचं म्हणलं तरी त्याला तेवढं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. तेवढं आपल्या बुद्धीची तल्लखता पाहिजे. नाहीतर काय आता उपनिषदाचं ज्ञान घेण्यासाठी काय करावं लागतं? असा एक प्रश्न विचारला होता एका शिष्याने. तर काय करायचं तर म्हणे धार लावायची. कशाला धार लावायची? तर बुद्धीला धार लावायची. ते उपनिषदाचं ज्ञान घ्यायचं असेल तर बुद्धीला धार लावली पाहिजे. म्हणजे बुद्धी तेजस्वी व्हायला पाहिजे. मग बुद्धी तेजस्वी होण्यासाठी मनावरती नियंत्रण पाहिजे. कारण त्याशिवाय बुद्धी कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. एखाद्या गोष्टीचं आकलन करू शकत नाही. आपलं मन जर निश्चिंत नसेल, तर आपण काही स्वीकारू शकत नाही बुद्धीने. मन चंचल असेल, मनामध्ये चिंता असेल, मनामध्ये काळजी असेल, तर आपण घेऊ शकत नाही. साधं ज्ञानेश्वरी आपण वाचू शकत नाही किंवा ऐकायला येऊ शकत नाही. का तर मन कुठेतरी गुंतलेलं. हो ना. आपण म्हणतो ना, की घरची कामं आहेत. ती कामं आहेत तशी की ती गुंतलेली गुंतावंच लागतं ते. मग ते गुंतायचं असेल तर आपण ज्ञानेश्वरी नाही ऐकू शकत. म्हणजे स्थिरता लागते. थोडक्यात काय की कुठलंही ज्ञान घ्यायचं म्हणलं, तर स्थिरता पाहिजे, सातत्य पाहिजे. जेवढी गुरूंना तळमळ आहे ना, तेवढी शिष्याला पण तळमळ लागते. मग ते ज्ञान इकडचं तिकडे संक्रमित होतं. पण त्याला जर नसेल, त्याच्या जर अडचणीतनं जर यायचं असेल, तर गुरुंना जरी किती तळमळ असली तरी ते किती देणार आणि तो घेणार किती. म्हणून सगळं सोडून द्या म्हणतात. सगळी चिंता सोडा, सगळे सोडा आणि ज्ञान घ्या गुरूंपाशी बसून. म्हणून काही लोकं काय करतात, आता ज्यांना जमतं ते, की ते सगळा संसार सोडून गुरूंच्या पाशीच राहायला जातात. आणि मग आपल्या संसारी लोकांना तसं होत नाही ना. आपल्याला घरदार सोडून, जबाबदाऱ्या सोडून जाता येत नाही. मग ज्ञान घ्यायला कमी पडतो आपण. मग ज्ञान आपली कितीही इच्छा असली, तरी आपल्याला सगळंच्या सगळं ज्ञान घेता येतं. मग आपल्याला वाटतं काय ऐकावं, भागवत ऐकावं का ज्ञानेश्वरी ऐकावी का अमुक ऐकावं. मग तिकडे भागवत चाललंय तर काही जण तिकडे जाऊन बसतात. ज्ञानेश्वरी सोडून देतात अर्धा दिवस. असं करू नये खरं म्हणजे. ज्ञानेश्वरी एकच दिवस असते, एकच तास असते. भागवत समजा 7 दिवस असलं सप्ताह, तर बाकीचे दिवस ऐका ना. एक दिवस ज्ञानेश्वरीचं ज्ञानेश्वरीला ठेवा. सातत्य राहत नाही. ते तेवढा भाग जातो की नाही. त्या 2 श्लोक होतील, 3 श्लोक होतील. पण तेवढा भाग जातो त्यांचा. की मग तेवढं बरोबर गॅप पडते. मग काय मध्ये झालं ते काही कळत नाही. लिंक लागत नाही मध्ये. त्यामुळे असं करू नये. एक सातत्य ठेवायला पाहिजे. सातत्याने ऐकलं पाहिजे. कंटिन्युअस ऐकलं म्हणजे एक कंटिन्युटी येते त्याच्यामध्ये आणि मग आपल्याला काय आहे हे बरोबर विषय आकलन होतं. म्हणजे हे ज्ञान घेणं तेवढं सोपी गोष्ट नाही. त्याला थोडंसं जिद्द पण लागते मनाची. सगळ्या अडचणीवर मात करायची पण हिंमत लागते. शरीर सुद्धा चांगलं लागतं. तर शरीरालाच काही झालं तर तुम्ही काय करणार? हो ना. सगळ्या सगळ्या गोष्टींची अनुकूलता लागते. म्हणून ज्ञान घेणं अवघड पडतं. ज्ञानाचं सगळ्याचं सगळं आकलन होत नाही. मला नेहमी आठवतं जवळ येऊन बसून खूप शिकायला मिळेल. पण तेवढी तळमळ पाहिजे, तेवढी आस पाहिजे, तेवढं हे पाहिजे. जसं आमचं देवी भागवत झालं. काहीही झालं तरी तो त्याला 6 महिने सोलापूरला जॉब दिला होता. तर तिथनं तो देवी भागवतासाठी 2 दिवस येत होता आणि शिकून जात होता. अशी तळमळ असली तर मग होतं ना तेवढं पुरं होतं, की नाही एवढं व्हायला पाहिजे आपलं.
असं त्याला सातत्य लागतं. म्हणजे ज्ञान घेण्यासाठी तुम्हाला एकाग्रता पाहिजे. ज्ञान घेण्यासाठी तुमचं मन निश्चल झालं पाहिजे. त्याची तुम्हाला जिद्द पाहिजे, त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे, त्याच्यामध्ये तुमची तळमळ पाहिजे. इतकं सगळं असेल तर मग ज्ञान देणार. असं ज्ञानेश्वरांच्या वेळेला सुद्धा सगळ्यांनाच काही इतकं ज्ञान झालं असेल असं नाही. किंवा इव्हन भागवत जेव्हा सांगितलं, शुकाचार्यांनी पहिल्यांदा जेव्हा भागवत सांगितलं, त्यावेळेला त्याचा ह्याचा भाऊ, गोकर्णाचा भाऊ तो मुक्त झाला आणि भागवताला सगळे आले होते, त्यातलं कोणी मुक्त नाही झालं. का तर त्याला इतकी तळमळ होती आणि त्याला तिथनं सुटायची इतकी इच्छा होती. परीक्षित ह्यानी गोकर्णाने विचारलं सुद्धा की बाकीचे का नाही मुक्त झाले, तो कसा मुक्त होऊन गेला. त्याला न्यायला विमान आलं आणि इतका पापी असून सुद्धा त्याला न्यायला विमान आलं आणि बाकीच्यांनी तेवढ्या तळमळीने ते ज्ञान गोकर्णाने जेव्हा केलं पहिला भागवत सप्ताह तेव्हा ऐकलं. पण परीक्षित मुक्त झाला. परीक्षिताला शुकाचार्यांनी सांगितलं ज्ञान तेव्हा तो मुक्त झाला. का तर त्याला तेवढी तळमळ होती, तेवढी आस होती शिकायची, तेवढं त्याला ग्रास्पिंग होतं त्याचं की नाही हे काय सांगतात ते आपल्या हितासाठी आहे. हित पण कळायला पाहिजे ना की हे आपल्या हितासाठी आहे. आपण तेवढं सगळं बाकीचं बाजूला काढून आपण तिथे आलं पाहिजे. म्हणून हे त्यांनी म्हटलंय की हे सगळे इंद्रिये विसरली विषय संगू. इंद्रिय त्यांचे विषय विसरून गेले. मनाचे मनपणा गेले, जेथ बोलाचे बोलपणा ठेवले, जया माझी सापडले ज्ञेय दिसे. ज्यामध्ये ज्ञेय प्रत्यक्ष सापडतं, ब्रह्म जिथे प्रत्यक्ष सापडतं, तर त्या ठिकाणी बोलाचा बोलपणा थांबतो, मनाचं मन पण नाहीसं. जेथ वैराग्याचा पांगू फिटे, वैराग्याचं सुद्धा दारिद्र्य दूर होतं. विवेकाचाही सोसू तुटे, विवेकाचा सुद्धा आवरेपणा जातो. आणि जेथ न पाहता सहज भेटे आपण आपणाशी, आणि ज्या ठिकाणी आपल्याला आपोआपच आत्मस्वरूप दिसते. हे तुम्हाला भक्तीमध्ये होऊ शकतं, हे तुम्हाला योगामध्ये होऊ शकतं, हे तुम्हाला ज्ञानामध्ये पण होऊ शकतं. ज्ञान, ध्यान, भक्ती आणि योग सगळ्यामधून तुम्हाला ही प्रक्रिया सापडते. आता आपण अथर्वशीर्ष म्हणतो ना, आता अथर्वशीर्षाची जी फलश्रुती सांगितली बघा, सहस्रावर्तन केल्यानंतर काय काय मिळेल. तर प्रत्यक्ष सहस्रावर्तन केल्यानंतर यय्यं काममाधी ते तंतनानेन साधयेत असं म्हटल्यानंतर असं किती जणांचं पुरं झालंय सांगा मला. कारण त्यात तेवढे तुमचं मन नसतं. ते म्हणून पुरं करायचं हे एक ध्येय असतं की एवढी आवर्तन आपल्याला पुरी करायची. या ध्येयाने ते केलं जातं. पण हे आवर्तन प्रत्यक्ष गणपतीचा आकार आपल्या समोर यायला पाहिजे, उपस्थित व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी आपण डिव्होटेडली करत नाही. त्यामुळे किती आवर्तन केली तरी आपल्याला ओम गण गणपतये नमः 1000 वेळा तुम्ही म्हणता, अथर्वशीर्ष म्हणत असताना त्यावेळेला प्रत्यक्ष साकार व्हायला पाहिजे गणपती. इतकं तुमचं मन त्या मंत्राशी एकरूप व्हावं लागतं. इतकी तळमळ तुम्हाला मनापासून पाहिजे की आपण तेवढं केलं पाहिजे. जे झालं तर होतं ते, नुसतं फलश्रुती सांगून ते मोकळे झालेले नाहीत. खरोखर तशी अनुभूती घेतलेली आहे लोकांनी, नाही असं नाही. व्हायब्रेशन्स निर्माण होतात त्या ठिकाणी. म्हणजे एक प्रयोग केला गेला होता अमेरिकेमध्ये. ते लोक हे प्रयोग करतात बघा. आपल्या लोकांना काय होतं काय समजत नाही. आपल्याकडे सातत्य हा भागच कमी आहे. सातत्य अजिबात टिकवलं जात नाही एखाद्या गोष्टीत. तर त्यांनी काय केलं, ह्रीम हा मंत्र एक जण म्हणायचे नेहमी. त्यांना त्यांनी तिथे बोलावलं होतं. तर त्यांच्या अंगाला सगळीकडे वायर्स वगैरे लावल्या त्यांनी आणि हे लावले, एक पेन्सिल लावली आणि एक पडदा लावला आणि त्या ठिकाणी ती पेन्सिल, म्हणजे आपलं ईसीजी मध्ये कशा अशा रेघा येतात की नाही, व्हायब्रेशन प्रमाणे सगळीकडे लावलेलं असतं आणि ते रेघा उठतात. तसं त्यांना ते रीमची साधना त्यांनी करायला सांगितली. तर ती साधना त्यांची चालू असताना प्रत्यक्ष देवीचं चित्र पडद्यावर उठलं गेलं. हो, भगवतीचं साक्षात चित्र उठलं गेलं. इतकी साधना जबरदस्त. मग आपण ओम गण गणपतये नमः म्हणल्यानंतर गणपतीचा चित्र यायला पाहिजे की नाही.
यायला पाहिजे आपल्या समोर. इतकी आपली कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी पाहिजे, आपली आस पाहिजे, आपली तळमळ पाहिजे, की नाही हे आपल्याला साध्य करायचं, हे सिद्ध व्हायला पाहिजे. तसं आपण ज्ञानेश्वरीकडे सुद्धा जरी बघितलं, की नाही एवढं ही उभी आहे ना, नाही आपल्याला हे नीट समजायला हवं. कारण समजलं ना ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती असं म्हटलेलं आहे. ब्रह्म जाणणारा ब्रह्म होतो. मग इतकं छान यांनी उलगडून दिलेलं असताना इतक्या वेळेला आपण ज्ञानेश्वरी वाचतो, इतक्या वेळेला आपण त्याची पारायण करतो, इतक्या वेळेला त्याची प्रवचन ऐकतो, आपल्याला का नाही ते होत? तर तेवढं आपलं तिथे योगदान. सगळं सोडून आपण त्याच्यामध्ये जात नाही. म्हणून असं होतं. नाही तर त्यांनी हे सांगितलंय ना, हे सगळं होणार ज्ञानाच्यामुळे. हो ना. देह वैराग्याचा पांगू फिटे. म्हणजे विवेक आणि वैराग्य सुद्धा थांबतं. प्रवृत्ती, निवृत्ती दोन्ही थांबतात. आणि हे संतांच्या बाबतीत झालेलं आहे. म्हणजे कोणी नाहीये असं नाही. असं कोणी केलंय का? तर आहेत. आमचे संत महात्मे सगळे असेच. मग कोणी असो. त्यांच्या ठिकाणी असो. परवा योगसूत्राचं काम करत होते मी. तर त्याच्यामध्ये तिसऱ्या पादामध्ये एक सूत्र आहे. तर त्यात त्यांनी असं लिहिलंय, की एखादा योगी जेव्हा कॉन्सन्ट्रेशन करतो, कशावर ध्यान करतो, तर समजा त्यांनी वर्तमान काळावरती ध्यान केलं, तर त्याच्यावरती ध्यान करत असताना त्याचं ध्यान ते इतकं तीव्र असतं, की त्याला सगळे काळ वर्तमान काळच होतात. भूतकाळ हा वर्तमान काळासारखा होतो. भविष्यकाळ हा वर्तमान काळासारखा होतो. त्यामुळे त्याला मागचं पुढचं आणि आताचं सगळं समोर दिसतं. आणि आपल्याला वाटतं की बघा यांना काय सिद्धी आहे. सिद्धी नाही, केवळ एकाग्रता. त्याच्यावरती त्यांना ते सगळं दिसून येतं. तसं दुसरं एक सूत्र आहे त्याच्यामध्ये असं लिहिलंय, की शब्द शब्दावरती कॉन्सन्ट्रेशन जर केलं योग्याने, मग तेव्हा तो शब्द आहे, ते शब्दामध्ये वर्ण आहेत. त्या वर्णामध्ये प्रत्येक वर्ण हा कशाच्या तरी पुढे किंवा कशाच्या तरी मागे येतो. त्याच्यानंतर तो म्हणताना जो काही तुम्ही आघात करता त्याच्यावरती, त्या आघातामुळे त्याला काहीतरी वजन येतं, प्राप्त होतं. मग हे जे शब्द आहेत, या शब्दांवरती जर ध्यान केलं, म्हणजे समजा आपण काय शब्द बोललो, की पुण्य असा शब्द आपण बोललो. तर पुण्यामध्ये प आहे, उ आहे, न आहे, य आहे. आता हे कशा ना कशाच तरी पुढे किंवा मागे शब्द आलेला आहे तो. तर तो शब्द, अक्षर, त्या अक्षराचा अर्थ, त्या अक्षराचा उच्चार, या सगळ्यावर जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन केलं, तर त्या अक्षराचा धर्म काय आहे? त्या अक्षराचं लक्षण काय आहे? त्या अक्षराचा स्वभाव काय आहे? धर्म, लक्षण आणि स्वभाव या तिन्हीवर जर तुम्ही त्याच्यावरती एकाग्रता केली, तर त्या योगाला पशुपक्ष्यांचीच काय कोणाचीही भाषा बोलता येते आणि समजते. असं सूत्र आहे. त्याला पण अभ्यास काय केवढा पाहिजे बघा की योगात. तुम्हाला अक्षर माहिती पाहिजे, त्या अक्षराचा धर्म काय माहिती पाहिजे, त्या अक्षराचं लक्षण काय माहिती पाहिजे, त्या अक्षराचा स्वभाव काय माहिती पाहिजे. सगळा जो म्हणून कुठलेही ऑब्जेक्ट घ्या, कुठलीही वस्तू घ्या, त्याला धर्म असतो, त्याचं लक्षण असतं, त्याचा स्वभाव असतो. आता हे साधं पुस्तक आहे आपण समजा घेतलं, तर पुस्तकाचा धर्म काय आहे? तर पुस्तक हे एखाद्या ज्ञानाचं किंवा कशाच तरी विषयी काहीतरी लिहिलेलं असतं. हे पुस्तक अशा प्रकारे बांधलेलं असतं, हे पुस्तक अशा प्रकारे छापलेलं असतं. हे सगळं काय झालं? पुस्तकाचा धर्म झाला. जेव्हा असतं तेव्हा त्याला आपण पुस्तक म्हणतो. आता हा जो पुस्तक आहे, तर ह्या पुस्तकाचं लक्षण काय आहे? तर त्याच्यामध्ये काय काय सांगितलं गेलंय, काय काय सांगितलं गेलेलं नाही, टायपिंग कसं आहे, अमुक आहे, कसं आहे, काय आणि त्याचा स्वभाव काय आहे? तर त्याचं ज्ञान देणं, अमुक करणं, असं त्याचा स्वभाव आहे. मग आता हे धर्म, लक्षण आणि स्वभाव हे तिन्ही जर तुम्हाला कळलं, तर ते पुस्तक तुम्हाला कळून जातं. जसं आपण जर प्रत्येक अक्षरावरती कॉन्सन्ट्रेशन केलं, तर त्याचे अर्थ आपल्याला प्रकट होतात.
पण हे करण्यासाठी आपल्या मनाची तेवढी एकाग्रता. मनामध्ये दुसरं कुठलंही आपल्या त्या क्षणी कुठलेही विचार येता कामा नये. तुम्ही 1 तास अभ्यास करा, तर 1 तास पूर्ण कॉन्सन्ट्रेशन. मग त्यावेळेला मनामध्ये घरातले, मुलांचे, शरीराचे आपल्या असे कुठलेही अन्य काही विचार आपल्या मनामध्ये नको. तर आपल्याला त्या गोष्टीचं आकलन होतं. म्हणून त्यांनी इथं सांगितलं, विवेक आणि वैराग्याच्याही पलीकडे जातो म्हणून. विवेकही नको, वैराग्यही नको. न पाहता सहज भेटे आपण ते. आपली वस्तू आपण स्वतः आपल्याला भेटते. आपलं स्वतःचं जे परब्रह्म स्वरूप आहे ते आपल्याला भेटतं. सहज ज्ञानामध्ये. एवढं होतं ज्ञानाने. पण ते केव्हा होईल? तर आपली तेवढी सगळ्या बाजूनी तयारी पाहिजे. कोणालाही होईल. हे असं काही नाही की स्त्रीला, पुरुषाला लहानच पाहिजे, मोठंच पाहिजे आणि वय अमुकच पाहिजे, तमुकच पाहिजे असं काही नाही. तुम्हाला हे 4 वर्षाच्या मुलाला सुद्धा होईल आणि 80 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला सुद्धा. पण ते व्हायला पाहिजे त्यासाठी आपल्याला एकाग्रतेची आवश्यकता आहे. म्हणून हा ज्ञानयज्ञाला ते जास्त महत्व देतात, की ज्ञानाने तुम्हाला प्राप्त होतं आणि एकदा ब्रह्म प्राप्त झाले की तुम्हाला काही अवघड राहत नाही. ते योग्याला जसं सगळं ज्ञान होतं तसं तुम्हाला सगळं ज्ञान होतं. माणूस आल्याबरोबर त्याचं सगळं भूतकाळ समजतो, वर्तमान काळ समजतो, भविष्यकाळ समजतो. त्याला काही सांगावं लागत नाही की मी कोण आहे, काय आहे, कशासाठी आलोय. काहीही सांगावं लागत नाही. इतकं त्याला ते सहज होऊन जातं. पण तेवढी अवस्था येते जेव्हा आपण वाचतो ना हे सगळं की इतकं होतं. इतकं आश्चर्य वाटतं की हे आपल्या बाबतीमध्ये कधी होणार आहे? आपल्याला कधी हे सगळं समजणार? आपल्याला कधी या गोष्टीचं आकलन होणार? तर तेवढा एकाग्रता आणि हे तेवढी वाढवायला पाहिजे. म्हणून जास्तीत जास्त ध्यान म्हणजे काय? एकाग्रता शिकली पाहिजे. ध्यानमध्ये एखाद्या वस्तूवरती ध्यान असं नाही किंवा देवाच्या रूपावर ध्यान असं नाही. तर कुठल्याही गोष्टीमध्ये तेवढी एकाग्रता होईल. करायचं हो ना. बरं. ते व्हायला पाहिजे. कुठेतरी व्हायला पाहिजे. हो ना. म्हणजे काहीतरी एखादा अंश तरी आपल्याला येत नाही. एक तरी थेंब आपल्या अंगावर उडला पाहिजे. एवढा मोठा ज्ञानाचा पाऊस आहे. ज्ञानेश्वरी काय कुठलाही ग्रंथ घ्या, भागवत काय काय, पण त्यातला एखादा थेंबाने तरी आपण ओलं झालं पाहिजे थोडंसं तरी. पुष्कळ त्याचा सुद्धा फायदा होतो. आता हे कुठलाही काम घ्या. साध्या शब्दावर एकाग्रता करा. सगळं ज्ञान होतं. सगळ्या भाषा येतील तुम्हाला. सगळे बोलणी कळायला लागतील. सगळं कळतं. जास्तीत जास्त एकाग्र व्हायला शिकलं पाहिजे. एके ठिकाणी सगळी बुद्धी आली पाहिजे. मनामध्ये त्यावेळेला चंचलता नको. आपल्या मनामध्ये एकाच वेळेला अनेक विषय आले ना की काही कळत नाही. मग शब्दांचे अर्थ सुद्धा आपल्याला त्रास होतो. शक्ती इकडे तिकडे जाते ना. एके ठिकाणी शक्ती येत नाही. आता हे ज्ञान कसं प्राप्त होईल? ते फार छान सांगितले. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. हे फार छान सांगितलं आणि हे खूप अवघड आहे. आचार्यांच्याकडून जाऊन ज्ञान घेणं हे खूप अवघड आहे. कारण आचार्य तसे पटकन ज्ञान देत नाही. देत नाहीत म्हणजे तुमची किती तयारी आहे ते बघतात आधी आणि मग देतात. ते तुम्हाला लगेच ठीक आहे हे ब्रह्मज्ञान तुला शिकवतात असं म्हणणार नाही. ते अगदी एबीसीडी पासून सगळं तुम्हाला शिकवणार. पण तेवढी पण आपली मनाची तयारी पाहिजे शिकण्याची. क्षमता सगळ्याला मोठी क्षमता पाहिजे. कुवत नसते म्हणून शिकवत नाहीत. आता एकदम संगीतामध्ये शिकवायला तर अलंकारचे राग थोडे घेणार आहेत. पहिले सारेगम पासून शिकवणार ते असं थोडं आहे. त्यामुळे ते आल्याशिवाय ज्याची तयारी होऊनच जो आलेला आहे, मुळातच तयारी होऊन आलेला आहे, त्याला पुढे मात्र शिकवतात ते. म्हणून या आचार्यांकडे जाण्यासाठी ना खूप तयारी करूनच जायला पाहिजे. जसं शंकराचार्य 8 वर्षाचेच होते
गुरु त्यांना गोविंद येती भेटले तेव्हा. पण त्यांनी काय केलं? कस्तम विचारल्यानंतर काय सांगितलं त्यांनी? मनोबुद्धी अहंकार चित्त आणि नाहम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्री न भूमी न तेजो न वायू न आपो चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. असं शिष्य आल्यावर काय मग ज्ञान देणार नाही ते. त्यांनी सांगितलं असतं माझं नाव शंकर आहे, मी केरळमधनं आलोय. असं काही सांगितलं नाही त्यांनी. कोणी असं सांगणार ना की मी अमका अमका आहे, मी पुण्यातून आलोय, मी तुम्हाला तुमच्याकडे हे ज्ञान घेण्यासाठी आलोय, ही ओळख त्यांनी नाही सांगितली. असं तयारीचा शिष्य आल्यावरती काय ज्ञान न द्यायला काय ते लगेचच येणार ना. बाकीच्यांना ते काय सांगणार, मग आधी तू तुझा देह नीट सांभाळ, आधी व्यायाम कर, आधी दुखणी बाणी सगळी काढ तुझी, शरीरात ताकद आण आधी, त्याशिवाय तुला अभ्यासाला बसता येणार नाही. इथपासून सगळी सुरुवात करायला लागणार आपल्याला. तेव्हा तसं नाही, आचार्यांच्याकडे नाही. आणि खरोखर अवघड असतं, म्हणजे आचार्यांचा अनुभव मी घेतलेला आहे. मला इतके सगळे कडक आचार्य भेटले. मी चांगला अनुभव घेतलाय की त्यांच्याकडे जायचं म्हणजे आपल्याला किती तयारी आणि सोसण्याची पण ताकद पाहिजे, मानसिक ताकद. त्यांनी एकदम फटकन बोलले तर आपल्याला ते पण सहन करण्याची ताकद पाहिजे. हो ना, नाही तर खाटकन एकदम बोलले की माणसाला ते पण सोसत नाही, ते चालत नाही. इन्साइड राग येत, हे सोसण्याची ताकद पाहिजे. त्यामुळे हे मी चांगल्या गुरूंचा अनुभव घेतला. सुदैवाने मला गुरुसिद्धी आहे. मला इतके चांगले गुरु भेटले, सगळे कडक, मात्र एकही असा मऊ-मऊपणाने करणारे असे कोणी नाही. पण जमलं म्हणजे देवाच्या कृपेने. कारण ज्ञान घ्यायचं होतं, त्यामुळे ते सगळं सोसण्याची ताकदही परमेश्वराने दिली. पण असं असतं, ज्ञान घ्यायचं म्हणजे ते लगेच आपल्याला सगळं देतील, लगेच आमचं करतील. थोडे आपले पण त्याला हे पाहिजे. म्हणून तद्विधी आचार्यांच्याकडे जाऊन त्यांना प्रणिपात करणे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. प्रश्न करायची, त्यांची सेवा करायची, मग ते आपल्याला ज्ञान प्राप्त करून देतात. आणि ज्ञान संपन्न आणि अनुभवी आचार्य. आचार्य कशी? ज्ञानिनः तत्वदर्शिना. दोन्ही, ज्ञानी पण पाहिजे, तत्व जाणणारे पण पाहिजे. असे आचार्य खरोखर लाभणं हे सुद्धा मोठं भाग्याचं लक्षण आहे. म्हणजे असे आचार्य मिळणं की जे आपल्याला ज्ञान देतात, हे खरोखर मोठं भाग्याचं लक्षण आहे. ज्ञानिनः तत्वदर्शिना. ज्ञानी आणि तत्व जाणणारे असे आचार्य, ते आपल्याला ज्ञान देतील. केव्हा? तर त्यांना जाणायचं, त्यांना प्रश्न करायचा, त्यांची सेवा करायची, आणि मग ते ज्ञान देतील. आचार्यांनी ज्ञान कसं द्यायचं हे त्या त्या शिष्यावरती अवलंबून आहे. म्हणजे विवेकानंदांना जे ज्ञान त्यांनी रामकृष्ण परमहंसाने दिलं, ते लगेच त्यांनी काही सगळ्या शिष्यांना एकसारखं ज्ञान दिलं. किंवा गोंदलेकर महाराजांनी ब्रह्मानंद स्वामींना जे ज्ञान दिलं, ते इतरांना त्यांनी तसंच ज्ञान दिलं असं. शिष्याचा अधिकार ओळखून मग ते त्याप्रमाणे त्याला ज्ञान देतात. त्यामुळे त्या ठिकाणी तुलना नाही करायची की यांना असं शिकवलंय आणि मला असं शिकवलंय, असं नाही. आपल्याला जे योग्य असेल ते आपल्याला शिकवलंय, त्यांना जे योग्य असेल ते त्यांना शिकवलेलं आहे. अशा प्रकारे त्यांनी करायला पाहिजे. मग आपण तयारी विचारतो ना की तुझी तयारी किती आहे. असं एखादा संस्कृत शिकायला आला आपल्याकडे तर आपण काय म्हणतो, शब्द धातू रूपावली पाठ केली आहे का? ती पाठ केली असेल तर मग आपण पुढे काही त्याला सांगू शकतो. पण ज्याला काही व्याकरण माहित नाही त्याला मग सुरुवातीपासून व्याकरण शिकायला लागतं. मग दुसरे जर तयारीचा आला असेल, एकदम लघुसिद्धांत कौमुदी शिकवा म्हणून त्यांची तयारी असेल तर आपण लघुसिद्धांत कौमुदी शिकवू ना. एकदम थोडी आपण शिकवणार आहे. म्हणजे तसं आहे आचार्य सुद्धा, तुमचे योग्यता बघून त्याप्रमाणे ज्ञान देतात. पण कसे पाहिजेत आचार्य? ज्ञानिनः तत्वदर्शिनः. ज्ञानी आणि तत्वदर्शी असे. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेशी.
ही ओवी अगदी सगळेजण सांगतात. संता या भजावे सर्वस्वेशी. ते ज्ञान जर तुम्हाला ज्ञान लाभावं असं जर मनात असेल तर कसं भजावं? सर्वस्वेशी. क्लॉजेस आहेत ते. सर्वस्वानी भजायला पाहिजे. मग माझा मुलगा आजारी आहे म्हणून मला आज येता येत नाही असं नाही चालत तिथे. त्यावेळेला नाही तुमचं गेलं मग. तुम्ही म्हणाल हे आमचं कर्तव्य आहे, मग ते म्हणतील आधी सगळी कर्तव्य पार पाड तुझी. जेव्हा तुला सवड होईल तेव्हा ये. इथे आल्यानंतर असलं हे नाही चालेल. मग ती कर्तव्य सगळी पुरी करा. पोराबाळांची लग्न होऊ दे, सगळं होऊ दे, मग या. मग तुम्ही म्हणाल आम्हाला नातवंड सांभाळायची, मग ते म्हणतील बसा ते होऊ दे तुमचं. मग या माझ्याकडे. तर तसं ज्ञान घेणं इतकी सोपी गोष्ट नाही हो. सगळं शिकवून घ्यायचं म्हटल्यानंतर तुम्हाला इकडचं सगळं कोण सोडून दिलं. म्हणून सर्वस्वेशी त्यांनी म्हणले संता या भजावे सर्वस्वेशी. नुसतं भजावे म्हटलं नाही हो. सर्वस्वानी त्यांची उपासना केली पाहिजे, सर्वस्वानी त्यांची सेवा केली पाहिजे, सर्वस्वानी जे काय आहे ते सगळं करायला पाहिजे. म्हणजे इतकं हे घातलं त्याने तिथे, अट घातली तुम्हाला की हे सर्वस्वानी भजन. ते संत कसे असतात बघा, जे ज्ञानाचा पुरवठा, ज्ञानाचे घर आहेत, तेच सेवा हा दारवंटा. त्यांची सेवा हा त्यांच्या घराचा उंबरठा आहे. तेच तो स्वाधीन करी सुभटा ओळखवणे. अर्जुनाची सेवा करून तो आधी उंबरठा ओलांडायची तयारी ठेव. उंबरठा ओलांडण्यासाठी त्यांची सेवा करणं आवश्यक आहे, है ना. तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे. शरीराने मनाने जीवाने त्यांचे चरणी लागावे आणि अवघरता करावे दास्य सखा. अभिमान सोडून त्यांची सर्व सेवा करावी. अभिमान अजिबात नको ज्ञान घेताना. मला हे येत आहे आणि माझी एवढी तयारी आहे असं नाही. आपली किती तयारी आहे त्यांना कळतं. आपण सांगायची आवश्यकता पडत नाही. आपली काय तयारी आहे हे आपल्या गुरूंना कळतं. आपण 2 शब्द बोलले की कळतं की या माणसाची काय तयारी. त्यामुळे आपण आपल्या तयारीचा अभिमान त्यांच्यापाशी बाळगता कामा नये. कारण ते जे देणार आहेत ते ज्ञान इतकं मोठं असतं की त्याच्यापुढे बाकी सगळ्या गोष्टी थिट्या असतात, सगळ्या गोष्टी कमी असतात. ज्ञान घेण्यासाठी तुमची पूर्ण शरणागती त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती कुशिले, हा ना. मग जे काही अपेक्षित आहे तुम्हाला ते त्याने विचारले असतात ते सांगतात. जेणे अंतःकरण बोधले संकल्पा न ये. हे फार महत्वाचं आहे बरं का. उपदेशाने अंतःकरण ज्ञान संपन्न झाल्यानंतर ते पुन्हा संकल्पाकडे वळणार नाही. कसलाही संकल्प आपला नको. हे खूप अवघड गोष्ट आहे आणि ही नीट लक्षात ठेवा. संकल्पाने जन्म आपला होतो. आपल्या जन्माला कारण आपला संकल्प आहे. आपल्याला अमुक अमुक गोष्टी करायच्या आहेत, आपल्याला अमुक अमुक याचा उपभोग घ्यायचा आहे, आपल्याला याचं सूड घ्यायचं आहे, आपल्याला याच्यावर प्रेम करायचंय, काहीतरी मनामध्ये या जन्मीचे संकल्प असतात आणि हा संकल्प तुम्हाला पुढचा जन्म घ्यायला लागतो. संकल्प जर नसेल तर मुक्ती. पुन्हा संकल्प नाही, मग निर्भयता प्राप्त होते. कसलाही संकल्प तुमचा स्वतःचा नको. गुरूंच्याकडे गेल्यानंतर सुद्धा तुम्ही स्वतःच्या संकल्पाने काहीही करायचं नाही. त्यांचा जो संकल्प असेल तो तुमचा संकल्प. त्यांचा संकल्प नसेल तर तुम्ही काहीही म्हणायचं नाही, काहीही करायचं नाही. हे खूप अवघड जरा अवस्था ही लक्षात घ्या की कसलाच संकल्प नाही. म्हणजे आपण ज्ञान घेण्यासाठी समजा गुरूंच्याकडे गेलो तर मला इतके वाजता वेळ आहे, मला अमकं आहे, मग माझ्या असं असं आहे, असलं काही असता कामा नये त्या ठिकाणी. त्यांनी सांगितलं पहाटे 3 वाजता बसायचं, 3 वाजता बसायचं. आज नाही अभ्यास करायचा, नाही अभ्यास करायचा. आज अमुक करायचं, असं. जे आपल्या स्वतःच्या संकल्पाने काहीही करायचं नाही गुरूंच्या जवळ गेल्यानंतर. कसलाही संकल्प नको. संकल्प नसेल तर मुक्ती आहे.
संकल्प असेल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये पडावं लागतं. म्हणून काहीही मनामध्ये नाही अशाच वैराग्यशील माणसांनी गुरुंच्याकडून ज्ञान घ्यावं. ज्याला अजून संसार करायचा आहे, ज्याला अजून संसारामध्ये रस आहे, ज्याच्यावर आपल्याला जो समजतोय की माझ्यावर जबाबदारी आहे, तर त्याला ह्या अशा प्रकारचं ज्ञान घेता येत नाही गुरूंच्या जवळ बसून. कारण आपण किती जरी म्हणलं की नाही नाही मला माझ्यावर नातवंडांची जबाबदारी आहे, तर आपल्या मुलांची जबाबदारी आपल्या सासू सासऱ्यांनी किती घेतली होती आणि त्यांनी नाही घेतली म्हणून आपली मुलं लहानाची मोठी व्हायची थांबली का? असा नाही आपण विचार करत. आपण समजतो की नाही माझ्यावर जबाबदारी, माझ्यावर जबाबदारी. मग जेव्हा जेव्हा जितक्या जबाबदाऱ्या आपण अंगावर घेऊ तेवढ्या तेवढ्या जबाबदाऱ्या अंगावर पडत जातात आणि आपण संसारातून अजिबात वेळ काढू शकत नाही. तुम्ही बघा ज्ञानेश्वरीला सुद्धा तुम्ही म्हणजे तुम्ही काय मी येऊ शकणार नाही मी जर असं म्हटलं. कारण काहीतरी असणारच आहे सुनेचं. मुलं घरी असणारच आहेत. मग मुलांना सांभाळायचं सोडून मी कशी येऊ? असं म्हटलं तर मला कधीच एक दिवस एकही बुधवार मला येता येणार नाही. इतके मला सुद्धा आहेत सगळे. पण मी कसं केलंय की नाही हा एवढा वेळ आपण द्यायचो. त्या ठिकाणी मी कोणाचाच विचार करत नाही. ना नवऱ्याचा, ना मुलांचा, ना घरातल्या जबाबदारीचा, ना कशा. तेव्हा मी कंटिन्युअस त्यावेळेला येऊ शकते. म्हणजे एवढा वेळ तरी मी वैराग्य धारण करू शकते. कुठलंही हे असो, काही लिहायचं असो किंवा अभ्यास करायचा असो, तर तेवढा वेळ करता येतो. तर असं तुम्हाला काहीही स्वतःवरती जबाबदारी न घेता म्हणजे आपली कर्तव्य पार पाडल्यानंतरच सांगते मी, की आपला संसार झालाय आता मुलांचा संसार सुरू झालाय. त्यांची जबाबदारी त्यांच्यावरती. अशी स्थिती असतानाच सांगते. आपला अर्धवट संसार आहे अशा वेळेला नाही म्हणते. पण जेव्हा आपला पूर्ण झालेला आहे आणि आता मुलं जबाबदारी घेण्याची सक्षम आपण केलेली आहे. आपण त्यावेळेस संस्कार केलेले आहेत चांगले. अशा वेळेला आपण ज्ञानासाठी वेळ काढणं हा पण मोक्ष पुरुषार्थाचा भाग आहे, की जो चौथा पुरुषार्थ आपल्याला मिळवला पाहिजे. आणि चौथा पुरुषार्थ मिळाला तर तुम्हाला पुढच्या जन्मी राहिलेली साधना करता येईल. चौथा पुरुषार्थासाठी प्रयत्न केले तर तो पुढच्या जन्मी चालू राहील पुढे. नाहीतर सगळ्या जन्मामध्ये संसार आहेच की हो. पशुपक्ष्याचा जन्म आला काय आणि माणसाचा जन्म आला काय. त्यांना पण असतात पिल्लं असतात सांभाळावी लागतात. मोठी होईपर्यंत बघावं लागतं. त्यांनाही पिल्लांची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे सगळ्यांना संसार आहे. म्हणून त्याने काय ठिकाणी संकल्प जे आहे जेणे अंतःकरण बोधले संकल्पा न ये. संकल्प त्या ठिकाणी राहत नाही. एकदा अंतःकरणाला ब्रह्मज्ञानाचा बोध झाल्यानंतर संकल्प काहीही राहत नाही. आणि गुरूंना शरण गेल्यानंतर सुद्धा आपल्या संकल्पाने आपण काहीही करायचं नाही. तरच गुरूंच्याकडून आपल्याला चांगला बोध प्राप्त होतो. नाहीतर आपल्याला ज्ञान मिळत नाही. हे ज्ञान कोणीही तुम्हाला असं तो हातात घास घेऊन भरवू शकत नाही. मोक्ष हे काही एकनाथाने म्हणलेलं आहे, मोक्ष हा काही वाटीत नाहीये एखाद्या. किती वाटी मी उचलली तुझ्या तोंडाला लावली आणि तुला प्यायला सांगितलं असं नाही. सगळ्यांनी तुम्ही बघा घरादाराचा त्याग करूनच सगळ्यांना हे ज्ञान प्राप्त झाले. गोंदवलेकर महाराजही घरातून निघूनच गेले होते गुरूंच्या शोधात. तेव्हा त्यांच्यावर आई वडिलांची जबाबदारी नव्हती का? होतीच ना. समर्थ रामदास घरातून निघून गेलेले आहेत. तेव्हा त्यांच्यावरती इतकं सगळं मोठं काम ते करू शकले. त्यामुळे असं म्हणत नाही मी की आपण आपली सगळ्या जबाबदाऱ्या सोडून द्या आणि असं नाही. पण आपल्याला याच्यासाठी वेळ काढणं, आपल्या गुरूंच्या प्रती आपल्याला शरण जाणं हे अत्यंत आवश्यक आहे. तेव्हाच आपल्याला हे सगळं मिळेल. स्वतः आत्मज्ञानासाठी. आत्मज्ञानासाठी तुम्हाला आणि आपल्या धर्मसूत्रामध्ये असं सांगितलंय सर्व कर्तृयाजी नाम आत्मयाजी विशिष्यते. म्हणजे तुम्ही कुठलेही यज्ञ करत असाल किती मोठे यज्ञ केले तरी आत्मयज्ञ आत्मज्ञान घेण्यासाठी जो बाहेर पडतो
तो सगळ्यामध्ये श्रेष्ठ असतो. मग गृहस्थोपी विमुच्यते. गृहस्थ असू देतो पण तो सुद्धा मुक्त होतो. का तर आत्मयजन करतो म्हणून. म्हणजे आपल्याला अशक्य गोष्ट नाहीये ती. एवढंच मला म्हणायचं की आपण हे आपला संसार करत असताना सुद्धा आपण हे करू शकतो. एवढा गुरु त्याशिवाय हे कळणार कसं? मग हे सध्या हेच गुरु समजायचे ज्ञानेश्वर. हा ग्रंथ हेच गुरु. ग्रंथ हेच गुरु. त्यांनी एवढं समजून सांगितले की आणि काय सांगायला पाहिजे ना की असं करा असं सांगतायत हे. आणि काय गुरु म्हणजे आणि दुसरे गुरु याच्यापेक्षा काय. जेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष ज्ञान देणारे गुरु येतील ते ती गोष्ट वेगळी असते. पण तुमची तयारी तरी व्हायला पाहिजे ना. मग त्याच्यासाठी हा प्रत्येक गोष्ट शिकत गेले. दत्तात्रयांचे 24 गुरु नाही का भागवतामध्ये बघितले आपण. प्रत्येकाकडून एक एक गोष्ट शिकले ते. मग हे असं होत असतं सगळ्यांच्याकडनं सगळं ज्ञान घ्यायचं. मग तुमचे मोक्षदाते गुरु जेव्हा येतील तेव्हा येतील. ते येतातच आपण त्यांना पण काळजी असते ना.